सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ रहस्यमय विद्या याची तुम्हाला आज गोडी लागेल. एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा तुम्हाला त्रास होईल. आज शक्यतो नवीन कामांची सुरुवात करू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबियांसह सामाजिक कार्यक्रमासाठी बाहेर फिरणं किंवा सहलीला जाणं झाल्यामुळे तुम्हाला वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनामध्ये यश आणि कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारामध्ये विकास करू शकतील. भागीदारीमध्ये तुम्हाला लाभ होईल. अचानक धनलाभ होईल आणि विदेशातून चांगल्या बातम्या देखील मिळतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अपूर्ण कामं पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबामध्ये हर्षोल्लासाचं वातावरण राहील. स्वास्थ्य तुमचं उत्तम राहील. कामामध्ये यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्याला रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यानं मतभेदाचे प्रसंग आज उद्भवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच तुम्ही आज खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवरती तुम्ही मात कराल. नोकरीमध्ये तुम्हाला लाभ होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस शांततेमध्ये तुम्ही घालवा. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुमचा दिवस थोडा उद्विग्न राहील. पोटाचे विकार तुम्हाला आज बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमजीवनामध्ये वादविवाद होऊन रुसवे फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण तुम्हाला आज अडचणीत टाकेल. नवीन कार्य समारंभ किंवा प्रवास न करणं आज तुम्हाला हितवं राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीचं दर्शन करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी तुमचे थोडे मतभेद होतील. जमीन घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्याचा आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीमध्ये स्त्री वर्गापासून जपून राहा. आज नशीब 92% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज माता पार्वतीचं दर्शन घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विचार न करता कोणतंही साहस करू नका. भावनात्मक संबंध आज तुमचे प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधामध्ये सौहार्द राहील. मित्र आणि स्नेहांशी संवाद तुम्ही आज साधू शकाल. गूढ आणि रहस्यमय विद्येचं तुम्हाला आज आकर्षण राहील. एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य तुम्हाला प्राप्त होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्या जोमानं तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवरती संयम न राहिल्यानं कुटुंबियांशी तुमचे मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. मनामध्ये ग्लानी निर्माण होईल. अवैध प्रवृत्तीपासून सहभागी तुम्ही होण्याचं टाळावं. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये व्यत्यय येईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फलदायी आहे, शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता तुम्हाला आज वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल. मित्र आणि स्नेही यांच्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मंगल कार्याला तुम्ही आज उपस्थिती लावाल.
धनलाभ आणि प्रवास तुमचा आज संभवतो. दाम्पत्य जीवनामध्ये तुम्हाला आज प्रसन्नता तुम्ही अनुभवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या रागामुळे कुटुंबीय आणि इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपलं बोलणं आणि वागणं हे एखाद्या वादाचं कारण ठरू शकतं. एखादी दुर्घटना आज संभवते. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजामध्ये दक्षतेनं पावलं उचलावीत. निरुपयोगी कामांवरती आपली शक्ती आज खर्च होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यासाठी लाभदायी आहे. आज आपले दिवस पूर्ण लाभातच जाईल. आज मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आज संस्मरणीय राहील. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या थोड्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापाऱ्यांची व्यापारामध्ये आणि नोकरदारांची नोकरीमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आज आनंद राहील. नव्या वस्तूंची आज खरेदी होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामं निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. तुमची प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती आणि धनप्राप्तीचे संकेत संभवत आहेत. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहून तुमची मान मरातब प्रतिष्ठा आज वाढेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात भीती आणि उद्विग्नता यानं होईल. शरीरास आळस आणि थकवा जाणवेल. कोणतंच काम पूर्ण न झाल्यानं तुम्हाला थोडं नैराश्य येईल. नशिबाची साथ आजच्या दिवशी मिळणार नाही. कार्यालयामध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. संतती हे आजच्या चिंतेचं प्रमुख कारण राहील. अकारण पैसाही खर्च होईल. त्यामुळे थोडं सावध राहा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे. परंतु मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी, जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्य हे सुखर होईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.